जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जामनेरपुरा भागातील चिंतामणी हनुमान मंदिराजवळील व्यायामशाळेत अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य बसवण्यात आले होते। संबंधित ठेकेदाराकडून चुकीच्या प्रकारे बसवण्यात आलेल्या साहित्यामुळे युवकांना नियमित व्यायाम करताना अडथळा निर्माण होत होता। याबाबत अनेकदा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेऊन युवकांनी समस्या मांडली होती। प्रशासनाने या संदर्भात युवकांना 28 जुलै 2025 पर्यंत नवीन व दर्जेदार व्यायाम साहित्य बसवले जाईल असे आश्वासन दिले होते। मात्र ठरलेल्या मुदतीत कोणतेही साहित्य व्यायामशाळेत बसवण्यात आले नाही। त्यामुळे ही व्यायामशाळा सध्या ओस पडली असून व्यायामासाठी येणाऱ्या युवकांमध्ये नाराजी पसरली आहे। या पार्श्वभूमीवर युवकांनी जामनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असून पुढील 8 दिवसात योग्य दर्जाचे व्यायाम साहित्य बसवण्यात आले नाही तर आंदोलन छेडले जाईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। मागील काही वर्षांमध्ये जामनेर शहराच्या भागामध्ये व्यायामशाळा तयार केल्या गेल्या आणि त्या व्यायामशाळा शासनाच्या अनुदानामधून व्यायाम साहित्य पुरवण्यात आलं। पण मग झालं कसं की मुळात जामनेरपुरा भागामध्येच हे जे साहित्य पुरवलं गेलं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं। आमचे बरेचसे पैलवान मंडळी, व्यायाम करणारे मुलं वगैरे तरुण मंडळी तिथे नगर परिषदेला वारंवार भेटले की संबंधित साहित्य जे आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे, ते बदलून द्या। मग त्याच्याकडे कानाडोळा केला। मग जनरोष वाढल्यानंतर प्रशासनातले काही कर्मचारी तिथे आले आणि साहित्य सकाळी घेऊन गेले आणि सांगितलं गेलं की लगेच आम्ही तुम्हाला संध्याकाळी नवीन साहित्य प्रोव्हाइड करून नवीन साहित्य आणून टाकून देऊ इथे। आणि आमच्या मुलांच्या मदतीने सर्व साहित्य उचलून घेतलं। त्याच्यानंतर काय झालं की 4-5 दिवस 8 दिवस झाले ते साहित्य आलंच नाही। मग आम्ही त्या दरम्यान बऱ्याचदा प्रशासनाची भेट घेतली आणि त्यांना या संदर्भात माहिती दिली किंवा साहित्य न आणण्यामागची काय अडचण आहे हे त्यांना वारंवार विचारलं, परंतु ठोस असं काही त्यांनी उत्तर दिलं नाही। परंतु आम्ही परस्पर त्या ठेकेदाराशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या मुलांच्या मदतीनं ते साहित्य गाडीमध्ये भरून घेतलं, टाकून दिलं, पण आज तुम्ही सांगत होते की संध्याकाळपर्यंत ते परत येईल, म्हणजे संध्याकाळ कधी येईल? म्हणून आम्ही त्यांना विचारणा केली असता आम्हाला असं माहीत पडलं की नगर परिषदेच्या प्रशासनाने असं सांगितलं गेलं आहे आम्हाला त्यांच्या माध्यमातून की कोणीतरी एक व्यक्ती आम्हाला फोन करेल आणि त्यांचा फोन आल्यानंतर आम्ही ते साहित्य तुम्हाला देऊ। इथेच हा इगो हट होण्याचा प्रॉब्लेम असा आहे की कोणाचा तरी इगो हट होतोय की या लोकांनी माझ्याकडे आलं पाहिजे, मला सांगितलं पाहिजे आणि मग मी त्यांना प्रशासनाला सूचना देईल, सांगेल, ठेकेदाराला सांगेल आणि साहित्य घेऊन। मग अशा पद्धतीनं हे झारीतले शुक्राचार्य आणि नगरपालिकेचं एक वेगळं पॅरलल प्रशासन तयार करणारी व्यक्ती त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि लवकरात लवकर हे व्यायामाचं साहित्य व्यायामशाळेमध्ये ठेवलं गेलं पाहिजे, बसवलं गेलं पाहिजे। कारण की शासनाचे लाखो रुपये निधी खर्च करून ती इमारत बांधली गेली आहे। आज ती इमारत ओस पडलेली आहे, याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आणि साहित्य लवकरात लवकर तिथे उपलब्ध करून दिलं पाहिजे। नाही तर मग 8 दिवसानंतर आम्ही 8 दिवसापर्यंत वाटू आणि 8 दिवसानंतर आम्ही सनदशीर मार्गानं, न्यायिक मार्गानं, लोकशाहीच्या मार्गानं आम्ही आंदोलन करू। आणि मला असं वाटतं प्रशासनानं आंदोलन या छोट्याशा गोष्टीसाठी कोणाचं तरी मर्जी राखण्यासाठी आंदोलनाची वेळ जामनेरपुरा भागातील तरुणांवर आणू नये अशी आमची विनंती राहील। धन्यवाद। 100% राजकारणाचाच वास येतो आहे, कारण आपली नगरपालिका बरखास्त होऊन बरेच दिवस झालेले आहे। प्रशासकीय अधिकारी आता त्यांच्या अंतर्गत नगरपालिकेचा कारभार चालू आहे आणि समोर नगरपालिकेचे इलेक्शन आलेले आहे। त्यामुळे काही लोक जे असे आहेत जे नगरपालिकेचे सर्वात स्वतःला समजतात त्यांचीच अशी मनीषा दिसते की लोकांनी माझ्याकडे यावं, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला शासनाच्या पैशाने, जनतेच्या टॅक्सच्या पैशाने आलेलं साहित्य मी तुम्हाला माझ्या हस्ते तुम्हाला सुपूर्द करेल आणि अशा पद्धतीने कुठेतरी मतांसाठीचा हा खेळ आहे असं 100% जे सरांनी जो आरोप केला तो 100% तथ्य वाटतं। लोकांमध्ये सुद्धा अशी चर्चा आहे। यावर अधिकारी लोकांना असं वागणं म्हणजे यात लोकशाही कुठेतरी संपते असं वाटतं का आपल्याला? लोकशाही 100% संपली आहे। एक बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकात एक वाक्य होतं की अशी शिक्षण व्यवस्था असली पाहिजे की त्या शिक्षण व्यवस्थेतून राज्यकर्ते जन्माला आले पाहिजे। आताची शिक्षण व्यवस्था इतकी खराब झाली की त्यातून अधिकारी जो जन्माला येतोय तो सुद्धा कुठल्या तरी पुढाऱ्याच्या गुलामीखाली काम करताना आपल्याला दिसतं। ते चित्र इथं आपल्याला दिसतं आहे। अधिकाऱ्यांना या लोकांनी बऱ्याच दिवस झाले निवेदन देत आहे, पाठपुरावा करताय, तरी त्यांना घाम फुटत नाही आहे।
परंतु जामनेर महाराष्ट्रातलं असं शहर होईल की एका व्यायामशाळेसाठी मुलं रस्त्यावर उतरून आंदोलन करताय असं पहिलं शहर जामनेर होईल, जे येत्या 8 दिवसामध्ये दिसेल महाराष्ट्राला. त्यामुळे 8 दिवसात आम्ही CO साहेबांना विनंती केलेली आहे, 8 दिवसामध्ये जर साहित्य आलं तर ठीक, नाहीतर महाराष्ट्रातलं जामनेर हे पहिलं शहर असेल की ज्यामध्ये तरुण मुलं व्यसनं सोडून व्यायामासाठी आंदोलन करतायत. चिंतामणी हनुमान झाडा मी त्या ठेकेदाराला बोलला, तुम्ही सामान काय घेऊन चाललं बा. ठेकेदार बोलला बा तुम्हाला समजा तात्काळ सामान आणून देतो. मग मी त्यांना बोललो तात्काळ सामान आणून नाही, सामान जिममधून नाही होतं. मी ते सांगितलं मग 4 वाजेला मग सामान टाकतो. मी स्वतः त्यांना सामान भरून देतो. हे माझ्याकडे व्हिडिओ आहे, तिचा पूर्ण व्हिडिओ होतो. मी सांगितलं त्यांना एक भाजपच्या प्रतिनिधीचा फोन आला, त्यानं सांगितलं त्यांना सामान द्यायचं नाही बा, सामान चोरी करतो. आजपर्यंत नगरपालिका तरी माणूस नगरपालिका होता बाबा, पण सामान चोरी केलं तरी तुम्ही बरेचसे म्हणजे सामान केलं. त्या मशीनमध्ये माती पडवून पहिले पण साहेबांना कंप्लेंट केल्या गोष्टीची, तरी बी त्यांना ते मनावर घेतलं. त्यावेळेस तेव्हा आमचं सामान टाकतो तेव्हा सामान टाकतो. आता त्यांनी सामानाचं नियोजन घेतलं, तरी मी तिला टाकायला लागलं सामान, तरी सामान ठेकेदारला तुम्ही सामान नेता आहे पण सामानावर पाहिजे. ठेकेदार तुम्हाला 5 मिनिटात तुम्हाला सामान विकून गाडी घेऊन जायची, स्वतःची गाडी भाड्यानं केली आहे मी ना. त्यांना आरोग्य ते तरी सामान उतरावं. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं बा सामान देता बा. मी त्यांना प्रतिनिधीचा फोन आला तरी त्यांना म्हणे सामान त्याला द्यायचं नाही बा, आम्ही सांगतो तरी सामान तेव्हा टाकायचं. हे लोकशाही कुठे चांगली आहे. बोललं सामान चोरीच गेलं नाही तरी सामान आलं नाही, सामान काय चोरी तरी सामान डुप्लिकेट झालं तरी चोरीचा विषय आला नाही. मग तुम्हाला असं म्हणायचं आहे की सामान तर काही चोरी गेलं नाही, परंतु आम्हाला सामान द्यायचं नाही म्हणून अधिकाऱ्यांकडून असं बोललं जात आहे. त्यांचं म्हणणं आहे या पोरांनी आमच्याकडे यायचं, आम्ही कशाला जाऊ त्यांच्याकडे. त्यांची वार्डात स्वच्छता नाही, संडास बांधले जामनेर शहरात तरी पाण्याची व्यवस्था नाही आहे. पूर्ण गंदगी, पूर्ण जामनेर शहरात फवारणीचा विषय नाही आहे, साफसफाईचा विषय नाही आहे, पूर्ण गंदगी झालेली आहे. गंदगी असून स्वच्छता पुरस्कार आपल्या नगरपालिकेला मिळालं आहे, हे एक मोठं आश्चर्य जामनेरमध्ये आहे. गाणीचं साम्राज्य त्यामध्ये पारितोषिक पारितोषिक उचललेलं आहे. म्हणजे त्या अधिकाऱ्यांना सुद्धा मानावं लागेल की त्यांनी कुठल्या बेसवर की याला स्वच्छता म्हणतात का बा घाणीला, हे कदाचित त्या अधिकाऱ्यांना माहिती नसेल. म्हणजे 100% त्या समिती ती जर घरी बसल्या बसल्या सह्या करून स्वच्छता पुरस्कार देत असेल तर त्यांच्या शिक्षणाची आणि त्यांच्या अधिकारपदाची कीव करावीशी वाटते. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.